1 एप्रिल 2026 आपण सध्या आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी आणि आज संविधान रॅली निघाली होती। आपल्या सोबत सर आहे, त्यांना विचारू सर आजची रॅली यामध्ये महापौर होते आणि सन्माननीय आणि म्हणून एप्रिल म्हणजे 135वी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। प्रथमतः तमाम भारतीयांना भीम जयंतीच्या हृदयाच्या तळापासून शुभेच्छा। आमचे मित्र दीपक वारकरी यांनी बाबासाहेब म्हटलं की काय असते की प्रकाशाकडे जाण्याचा एक वेगळा मार्ग, तो प्रथमतः जयंती उत्सवाच्या माध्यमातून आम्ही म्हणजे आर पेट्रोल पंपापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांपर्यंत ही जी काही कॅन्डल रॅली आहे यामार्फत प्रकाशात मशाल संविधान रॅली मशाल रॅली असेल तर इथं प्रकाशाचा, समतेचा आणि सर्वांना उजळून निघण्याचा संदेश आमचे मित्र दीपक भाऊने दिलेला आहे। त्यानंतर आम्ही पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी त्याची सांगता केली। आंबेडकरांच्या जयंतीचा जल्लोष चालू झालेला आहे, त्याची सुरुवात म्हणजे 1 एप्रिल राईट। आणि आज आरबीआय बँकेची स्थापना असती, तिचाही जनक आपला बापाच आहे, त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्ष चौथे या 135व्या जयंतीनिमित्त आम्ही एप्रिल महिन्याची करू सुरुवात मोठ्या धुमधडाक्यात। या उद्देशानं आम्ही 1 एप्रिल रोजी मशाल संविधान गौरव मशाल रॅलीचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करतो आणि या रॅलीमध्ये परभणी जिल्ह्यातील तमाम भीम सैनिक जे संविधान प्रेमी आहेत ते सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी होतात आणि या रॅलीची शोभा वाढवतात आणि आम्ही ह्या रॅलीचा शेवट भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेनं करत असतो आणि प्रस्तावना संपल्याच्या नंतर आभार प्रदर्शन आणि हा कार्यक्रम इथं समाप्त करतो। आणि ह्या संविधान मशाल रॅलीमध्ये कोणाचंही भाषण किंवा हे नसतं, मनोगत नसतं, फक्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जातात। त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी ही जयंती साजरी करतो। या रॅलीची सुरुवात आर पेट्रोल पंप ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत दरवर्षीप्रमाणे यावर्षी केलेली आहे। आपल्या सोबत परभणी महानगरपालिकेचे कार्यसम्राट कॉर्पोरेटर प्रभाग 3 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कॉर्पोरेटर आहे आपल्या सोबत बबलू घागरमाळे। त्यांनी आज मशाल रॅली संविधान रॅली काढलेली आहे आर पेट्रोल पंप पासून तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली आली होती। त्यांना विचारा सर कशी शुभेच्छा देणार, काय संदेश देणार आजच्या रॅली? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आमचे मित्र दीपक वारकरी हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण त्यांची मशाल रॅली असते संविधान गौरवासाठी आणि त्याच्यासाठी हे 4थं वर्ष आहे। आम्ही सर्वांनी मिळून महापौर असताना आमचे कांगणे सर असताना प्राध्यापक आणि जे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आणि समस्त भीम सैनिक परभणी शहरातील सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज 1 एप्रिल रोजी आमचे मित्र दीपक वारकरी हे दरवर्षी त्या ठिकाणी संविधान रॅली काढतात। आज हे 4थं वर्ष आहे। या संविधान रॅलीचा उद्देश हाच आहे की आज 1 एप्रिल पासून त्या ठिकाणी भीमोत्सवाला, भीम जयंतीला या ठिकाणी सुरुवात होते आणि आजपासून उत्साहामध्ये जी क्रांतीची ज्योत बाबासाहेबांनी आमच्यामध्ये पेटवली तीच ज्योत आज हातामध्ये घेऊन आम्ही या ठिकाणी सगळ्यांना उत्साहामध्ये भीम जयंती साजरी करा असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वांना भीम जयंती जन्मोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आमचे भाषे दीपक वारकरी यांना आर पेट्रोल पंप पासून ते आंबेडकर पुतळ्यापर्यंत मशाल रॅली यांचं 4थं वर्ष आहे आणि सर्व भीमसैनिक मिळून पैदल रॅली काढण्यात आलेली आहे। जय भीम जय बुद्ध। इथं स्त्री जातीचा सन्मान झाला पाहिजे म्हणून पहिल्यांदा विनंती एकच आहे, बाबा स्त्री जातीचा सन्मान करा, आपलं राहणीमान बदला, डोक्यातला भुसा थोडा कमी करा, कारण किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है। किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है। आपलं काम ते आहे की आपलं लेकरं सुटाबुटात राहू द्या, पण त्याला चांगलं आचरण शिकवा। येणाऱ्या काळात 14 एप्रिल पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या जयंत्या करा, वेगवेगळ्या जयंतीचे अध्यक्ष व्हा, पण विनंती एकच करतो की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या खरे रक्ताचे असेल तर आपल्यातले हेवे दावेदार असे कमी करा। जयंतीमध्ये भांडणं होणार नाहीत, एकमेकाच्या अंगावर आपण जाणार नाहीत, त्याच्यापेक्षा मोहाळ सोडून गाणं लावणार नाही, महापुरुषांच्या व्यतिरिक्त गाणे लावून वातावरण दुभंगणार नाही। या शहराची शांतता, कारण हेच मागं 10 दिवस झालं का हेच ते ठिकाण होतं बरोबर। त्या ठिकाणी जर प्रत्येक झेंडे एकत्र आले असते कदाचित महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडली नसती। आपला समाज भावनिक आहे, तर आपल्या भावनिकतेची कदर करून आपण आपल्या लेकरांकडे लक्ष द्या, गाण्यावर त्याला थिरकू द्या। आपल्या लोक सांगतात
की जयंत्या नाचून नाही वाचून साजऱ्या केल्या जातात. 364 दिवस अभ्यास. सर्वांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं, यथोचित माझा सत्कार केला. विचार मंचावर फक्त एक कार्यक्रम त्याच्यानंतर आपला पूर्ण कार्यक्रम चालू होईल पुढं. भल्या भल्याचे हरले मती असे आले न गेले किती भल्या भल्याचे हरले मती असे आले न गेले किती भल्या भल्याचे हरले मती पंडित झोपती रती महारती असा झाला भीमराव